नमस्कार. आज आपण अंतर्मनाला खाद्य कसं द्यायचं किंवा ऑर्डर कशी द्यायची हे बघणार आहोत. तर यामध्ये आपण एक उदाहरण घेऊया की आपण ज्यावेळेला हॉटेलमध्ये जातो आणि आपण मेनू कार्ड ओपन करतो आणि मेनू कार्डचे पदार्थ जे आपल्याला हवे आहेत ते आपण वेटरला ऑर्डर देतो आणि थोडंसं थांबल्यानंतर आपल्याला जे आपल्याला पदार्थ हवे आहेत, जे आपल्याला जेवण हवं आहे तेच आपल्यासमोर येतं, बरोबर आहे. आणि चुकून जर दुसरीच ऑर्डर आली किंवा दुसरे पदार्थ आले तर आपण चिडतो की ही आमची ऑर्डर नव्हती, ही आम्हाला अशी ऑर्डर होती आणि तीच ऑर्डर पाहिजे. सेम तसंच अंतर्मनाच्या बाबतीत घडतं की तुम्ही ऑर्डर द्यायला अंतर्मनाला चुकला की तुम्हाला चुकीचा मेनू येतो किंवा चुकीचं जेवण येतं आणि ते तुम्हाला नाईलाजाने जेवावं लागतं. कारण इथं हॉटेलमध्ये वेटर दुसरं मेनू आणून देऊ शकतो, पण इथं तसं नाही ना. इथं तुम्ही एकदा चुकीची ऑर्डर दिली की तोच मेनू तुमच्यापुढं सादर होणार आहे किंवा येणार आहे. आणि आपण म्हटलं की अंतर्मनाला आपण सूचना दिल्या किंवा अंतर्मनाला आपण बोललो, तळमळीनं बोललो की मला हे पाहिजे, पण ते भावनात्मकदृष्ट्या तीव्र असेल तर ते कदाचित मिळेल आणि कालांतराने मिळेल की तो गोल किती मोठा आहे, ती गोष्ट किती मोठी आहे, ती किती गोष्ट छोटी, याच्यावर त्याचा कालावधी अवलंबून असतो. पण एखादा असाही म्हणेल की अंतर्मनाकडून मला एक गोष्ट ही हवीच, म्हणून तो दिवस रात्र त्याच्या मागे लागेल की मला हेच दे, मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. पण तसं होत नाही आहे, कारण अंतर्मन हे सेन्सिटिव्ह आहे. ते तुम्हाला देतं तसं ते चिडतं पण. म्हणजे आपण एक असं उदाहरण घेऊ समाजातलं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही एकच गोष्ट वारंवार बोलली किंवा त्या व्यक्तीला फोन करून इरिट केलं एकाच गोष्टीविषयी सारखं तो कदाचित नंतर फोन तुमचा उचलणार नाही आणि तुम्ही प्रत्यक्षात त्याला वारंवार इरिट करत असाल तर तो व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही, परत पुढं येणारच नाही तो. सेम अंतर्मनाचंही तसंच आहे की तुम्ही एखादी गोष्ट बऱ्याच वेळा त्याच्यावर बिंबवली किंवा त्याच्या मागे लागला तुम्ही तर ती गोष्ट तो देत नाही. म्हणजे जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे तसं लॉ ऑफ रिपल्शन पण आहे. हे दोन्ही सिद्धांत इथं लागू पडतात. त्यामुळं एखाद्यानं ठाम निर्णय घेतला की मला अंतर्मनाकडून हे घ्यायचंच आहे, तर ती ऑर्डर चुकीची असू नये, ती ऑर्डर योग्य पद्धतीने असावी. म्हणून या गोष्टींसाठी काही टेक्निक्स असतात, काही गोष्टी त्या पद्धतीनं मांडायच्या असतात, त्या पद्धतीनं करायच्या असतात, तरच त्या गोष्टीची ऑर्डर स्वीकारली जाते. अन्यथा ती ऑर्डर डावलली जाते आणि दुसऱ्या एखाद्या गोष्टीची ऑर्डर आपल्यासमोर येते. त्यामुळे या ठिकाणी हे लक्ष द्यायचं की आपण ऑर्डर देताना सतर्क आहोत का, अंतर्मनाला इरिट करत नाही का, त्याला त्रास देत नाही, आपण इझिली मागून घेतो आहे, सजगतेनं, थोडक्यात सहजतेनं सजगतेनं मागून घेतलं पाहिजे. त्याच्यामागं प्रेम जिव्हाळाही पाहिजे, त्याला अगदी केअरफुली हँडल करता आलं पाहिजे. आणि हे आपल्याकडून होत नाही. व्यवहारात वागताना आपल्याकडून या गोष्टी होत नाहीत, कारण आपल्या इमोशन्सचा चढ उतार इतका असतो की तिथं या गोष्टी आपल्या नकळत चुकीच्या घडतात आणि आपल्या लक्षातही येत नाही. त्यामुळं अंतर्मनाला ऑर्डर करताना प्रॉपर वेनी, प्रॉपर ट्रॅकनीच त्याला ऑर्डर दिल्या आणि त्या ऑर्डर सातत्याने दिल्या गेल्या आणि त्याला इरिट न करता किंवा त्याला अगदी कमी पद्धतीनं, अगदी कमी ऑर्डर न देता आणि मॅक्सिमम देऊन, जास्त देऊन इरिटही न करता अशा पद्धतीनं त्याच्यावर काम केलं तर त्या गोष्टीचा निश्चित रिझल्ट येतो आणि जे पाहिजे ते अंतर्मन तुम्हाला युनिवर्स थ्रू देऊ शकतं. धन्यवाद.